दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने माढ्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अभिजित पाटील हे भाजपच्या पुन्हा जवळ आल्याचं चित्र आहे. त्यांनी आपला पाठिंबा जो आहे तो भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना दिलेला दिसतोय. कारण ते काल सोलापूरच्या बैठकीमध्ये जिथं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण होते त्या बैठकीला सुद्धा उपस्थित होते. या बैठकीला शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर तसेच नारायणआबा पाटील सुद्धा उपस्थित होते. दरम्यान यामुळे अभिजित पाटील हे पक्ष सोडणार का शरदचंद्र पवार यांचा, अशी एक चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरू होती. मात्र आज पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अन्नत्याग आंदोलन जे सुरू केलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आमदार अभिजित पाटील हे त्या व्यासपीठावर आले होते आणि त्यांनी ठणकावून सांगितलं की मी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आमदार आहे. मीच सर्वाधिक जास्त टीका ही भाजपच्या या सरकारवर, महायुती सरकारवर केलेली आहे आणि सर्वाधिक जास्त प्रश्न विधानसभेत विचारून सरकारला सुद्धा भंडावून मीच सोडलेला आहे. पहा काय म्हणाले अभिजित आबा पाटील. उद्याच्या अधिवेशनात देखील आपण मांडूया, परंतु शेतकऱ्याच्या पाठीशी राहणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहे. कोण काय म्हणतंय आमच्याबद्दल तर दादा रोज बातम्या येत्या, पण बातम्यापेक्षा महत्त्वाचं आहे आम्ही आहोत शेतकऱ्याच्या बाजूनं. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार आहे, मी त्या पक्षाचाच आहे. आणि उद्याच्या आपण अधिवेशनात जर बघितलं असेल सगळ्यात जास्त सरकारच्या विरोधात प्रश्न मीच विचारलेत आणि प्रत्येक विषयाला, प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी सरकारच्या विरोधात बोलणारा मीच आहे. आणि या मागच्या निवडणुकीत देखील बघितलं असेल दीपकदादा सगळ्यात जास्त झरी टीका करणारा पण मीच होतो. परंतु काही गोष्टी आम्ही पण स्वाभिमानी माणसं आहे, पटलं तर पटलं, नाही तर उडत गेलं अशातला आहे. त्यामुळं जिथपर्यंत पटतंय तिथपर्यंत आम्ही आहे. परंतु आमची विनंती आहे, शेतकरी आंदोलन आहे, शेतकऱ्याची आम्ही लेकरं आहे, शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही आहे. शेतकऱ्याचा कर्जमाफी सरसकट मिळेपर्यंत या सर्वांनी आंदोलनामध्ये सहभागी असलेले दादांच्या सोबतचे सर्व सहकारी यांचं सगळ्यांचं पंढरपूरला त्या ठिकाणी स्वागत करतो. माढा आणि पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती दादा आपल्याला त्या ठिकाणी कर्जमाफीच्या आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सगळे आपले ठराव घेऊन येतील आणि आपल्याला रोजच्या रोज त्या ठिकाणी पाठिंबा आमचा वाढता दिसेल. आपल्या या ताकदीला आम्ही देखील आपल्या सोबत आहोत एवढंच त्या ठिकाणी बोलतो. पंढरीचा पांडुरंग हा पाहतोय, पंढरीचा पांडुरंग हा शेतकऱ्याचा देव आहे, अन्नदाता आहे. त्या पांडुरंगाला त्या ठिकाणी नक्की या सरकारला सद्बुद्धी देईल आणि हा सरकारला त्या ठिकाणी तात्काळ हे निर्णय घेऊन रोहितदादाचं आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी पंढरीचा पांडुरंग साथ देईल एवढी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी.